आज खूप दिवसांनंतर मुलांना घेऊन मी एकटी घराबाहेर पडली होती आणि तेही माझ्या मैत्रिणींसोबत. ह्या माझ्या खूप वर्षांपूर्वीच्या मैत्रिणी आहेत. त्याही जात असतात बाहेर फिरायला, पण माझं कधी निघणं होत नाही. तर ह्यावेळेस त्या माझ्या खूपच मागे लागल्या होत्या की नाही तुला यावंच लागेल असं. तर मुलांनाही खेळता यावं, त्यांनाही थोडासा वेळ मिळावा. तेही सतत घरातच असतात, म्हणून मग मी हा निर्णय घेतला की चला मीही जाते, नाहीतर मी एकटी सहसा आता कुठे जात नाही आहे. तर खूप छान वाटलं त्यांच्यासोबत बाहेर जाऊन. रियांशने तर खूपच एन्जॉय केला. त्याच्या फोटोशूटवरनं तुम्ही ओळखूच शकता की त्याने किती एन्जॉय केलेला आहे असं. तर स्विमिंग पूलमध्येही त्याने खूप मजा केली आणि आम्हीही खूप केली. छोट्या मोठ्या रील्स बनवल्या आणि मैत्रिणींसोबत जाण्याची हीच मजा असते की आपल्याला वाटेल ते करता येतं. वाटेल ते म्हणजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकताही येतात आणि बाहेर पडलं की मग कळतं की जगात काय काय नवीन आहे असं. तर मी नाशिकमध्येच आलेलो आहोत आम्ही. खूप बाहेर नाही गेलेलो आहे. नाशिकमध्ये खूप छान छान पिकनिक स्पॉट आहेतच. बघा कशा एन्जॉय करतायत सगळ्याजणी. आता मीही कपडे चेंज केले आणि आता मीही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे रियांसोबत खेळण्यासाठी. तर नाशिकमध्येच हे चैतन्य फार्म म्हणून आहे. तर तुम्हालाही नाशिकमध्ये रिलॅक्स होण्यासाठी कुठे जायचं असेल तर हा छान पिकनिक स्पॉट आहे. इथे सगळ्या प्रकारचे मुलांना खेळण्यासाठी खूप चांगली जागासुद्धा आहे. तर आम्हीही तिथेच गेलेलो होतो. सकाळी 9 वाजता आम्ही पोहोचलो आणि आम्ही घरूनच टिफिन घेऊन आलेलो होतो, कारण की इथे जरा जास्त महागडं जेवण होतं आणि क्वालिटीही चांगली नाही आहे असं ऐकलेलं होतं. म्हणून आम्ही घरूनच टिफिन आणले. आणि मराठी माणसं कुठे जातील आणि नाचणार नाही असं कधी होईल का? तर मस्त छान अहिराणी गाण्यांवर डान्ससुद्धा करून घेतला आणि निवांत बसून खूप साऱ्या गप्पासुद्धा मारल्या. खूप मन हलकं झाल्यासारखं वाटतंय आणि मुलांनीही खूप एन्जॉय केलेलं आहे. ते खूप जास्त प्रमाणात थकलेले सुद्धा आहेत. घरी जाऊन तर ते झोपतील तर दुसऱ्या दिवशीच उठतील असं वाटतं, इतके थकलेले आहेत. खूप छान छान रील्ससुद्धा बनवल्या. आणि तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.